आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता बघा तुमची लेक कशी रंग उधळतीये ते. ललिता मामा पुढे एक शब्द बोलतो मामा रे. सई थांब. हे असले घाणेरडे आरोप तिच्यावर लावायचे नाही. माझ्या अंजलीवर अन्याय झालेला मी सहन करणार नाही. कोणी तुझ्या मुलीवरती अन्याय करत नाहीये. मामा रे प्लीज थांब ना प्लीज. चढवा तुम्ही माझ्यावरच आवाज चढवा. तुम्हाला कोण आहे दुसरं? मीच माहिती तुम्हाला आवाज चढवा. मामा रे उलट तुम्ही दोघी ह्या मुलीवरती अन्याय करताय. मामा प्लीज शांत हो. हे बघ तू आता रागात आहेस. अरे हे बघ माणूस रागाच्या भरात वाटेल ते बोलून जातो, चुकीचं बोलून जातो. अरे मग वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यात काय अर्थ आहे? तू शांत हो, नको बोलू तिला काही. पंच हेच हेच सांगा त्यांना अजून माझ्या डोळ्यासमोर. नको बोलू म्हणे तिच्याशी, नको बोलू. बरोबर आहे. आधी माझ्याशी प्रेमाने वागत होते हे. जेव्हापासून तुम्ही आलायत ना या घरात माझ्याशी हटकून आणि फटकून वागतोय माझा नवरा. आणि त्यात आता तुम्ही सांगताय नको बोलू नको बोलू. म्हणजे वादाच्या निमित्तानं भांडणाच्या निमित्तानं जे काही 4 शब्द माझा नवरा माझ्याशी बोलतो ते सुद्धा बोलू नका असं सांगताय तुम्ही. 18 वर्ष तुम्हाला पोसलं, तुमच्या पोरांना पोसलं, तुम्हाला आसरा दिला, त्याची ही परतफेड करताय तुम्ही. माझ्या समोर तुम्ही माझ्या नवऱ्याला सांगताय की बोलू नको तिच्याशी म्हणून. ताईची काहीही चूक नाहीये. तिने माझे कान भरलेले नाहीये. बस वाटेल ते आरोप तिच्यावर करू नकोस. करणार आरोप करणार. मॉम तू गप्पा. आजवर तुमच्या या बहिणीने मला त्रास दिला आणि आता तिची लेक माझ्या लेकीला त्रास देते. अख्ख्या जगात पाय घसरून पडायला हिला तोच मुलगा कसा काय मिळाला जो माझ्या अंजलीचा आधीपासूनचा मित्र होता? हे बरोबर आहे. तो श्रीमंत मुलगा अंजलीच्या प्रेमात पडण्याआधी हिला त्याला आपल्या जाळ्यात ओढायचं असेल, हो की नाही? बास आता. मी कसं सांगू आणि कसं समजावू तुम्हाला? खरंच तसं काही नाहीये. आणि मामी प्लीज असं काही बोलू नकोस. मला नाही होते सगळं सहन. अंजली माझी बहीण आहे. तिच्याबद्दल स्पर्धा करण्याचा माझ्या मनात का विचार येईल? आणि देवांश सरांबद्दल माझ्या मनात काहीही नाही. त्यांच्याबद्दलच काय, कुठल्याच व्यक्तीबद्दल काहीच नाहीये. माझ्यासाठी हे घर, या घरातली माणसं,